नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। चला चला बिडकीन या ठिकाणी वैभव दळवी जो माझ्यासोबत 20 वर्षापासून आहे आणि शून्यातून त्यांना निर्माण केलेला आहे। एक तर तो वाढदिवस करत नाही, त्यानं इतिहास घडवला त्याच्या तालुक्यामध्ये, पैठण तालुक्यामध्ये त्याने इतिहास घडवला। फक्त सरपंच झाला, तो सरपंच फार चांगले कामं केले। तुम्ही रोड बघा, आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला रोड दिसले असतील, पाण्याची समस्या आहेत, त्यानं सगळे कामं करून टाकले इथं। आणि सरपंच झाल्यानंतर त्यांना गौतमी पाटीलचं एवढा मोठा कार्यक्रमाचं आयोजन केलं। गौतमी पाटीलचा कार्यक्रम जर महाराष्ट्रामध्ये कुठे जरी झाला तर तिथं वाद होतो, एक गाणं झालं की भांडणं होतात। पण वैभवची तालुक्यामध्ये पकड बी चांगली, सगळ्यांना माहिती तिथं भांडणं गेलं तर काय होणार आहे म्हणून, तर धाक पण पाहिजे। त्याच्या धाकामुळे कोणी नाचले ते केलं ठीक आहे, पण कोणी विचित्र काम कोणी केलं नाही, तेवढा धाक त्याचा आहे। आणि एवढा मोठा कार्यक्रम घडवला आणि येणाऱ्या याच्यामध्ये जर जिल्हा परिषदला त्याला पक्षाने तिकीट दिलं तर जिल्हा परिषद अध्यक्षही होईल आणि तर वॉर्डामध्ये त्याला चांगला प्रतिसाद आहे आणि सगळ्या समाजाचे लोक त्याच्या सोबत आहेत। तर येणारी जिल्हा परिषद तो 100% जर SC वार सुटला तर 100% निवडून येईल आणि जिल्हा परिषदमध्ये काम करण्याची त्याला संधी मिळेल। तयारी चालू आहे आमची। भाऊला शुभेच्छा त्यांना। मी उपसरपंच आहे। आम्ही 2 वर्षात आतापर्यंत काही कामं झाले नव्हते, तेवढे कामं आम्ही करून दाखवले। आम्ही रोड, पाणी, सगळे कचरा व्यवस्था, ही सगळ्या गोष्टी आम्ही करून केल्या। आम्ही सगळ्या जिल्हा परिषदला बघायचंय तुम्हाला? 100% आम्ही आमचं पूर्ण गाव त्यांच्या मागे पाठीमागे आहे। 100% आम्ही त्याला निवडून देणार आम्ही जिल्हा परिषदला। वाढदिवसानिमित्त काय काय कार्यक्रम होते? वाढदिवसानिमित्त भरपूर कार्यक्रम घेतले आम्ही, म्हणजे हॉस्पिटलमध्ये केळी वाटप हे ते आम्ही केले ते केले। हो, आज काय कार्यक्रम होता? आज हा गौतमी पटेलचा कार्यक्रम ठेवला होता। तरी पब्लिक किती आली असेल? पब्लिक भरपूर होती, एक कमी साधारण तरी 20-25 हजार रुपये, 20-25 हजार पब्लिक होती। आमच्या गावामध्ये पैठण तालुक्यामध्ये पहिली वेळेस कार्यक्रम झाला हा। सगळ्यात भारी कार्यक्रम झाला, सगळ्यात भारी 1 नंबर कार्यक्रम झाला आमच्या गावात। उद्देश काय होता? हे माझे जे मित्र आहे मुकेश खोतकर, ते आयोजक होते। त्यांनी प्रेमापोटी तो कार्यक्रम लावला होता आणि नागरिकांमध्ये गौतमी पाटील यांचा चांगला क्रेज असल्यामुळे ते माझ्या सहकार्यांनी हा कार्यक्रम राबवला होता। स्थानिक तरुणासाठी आपण नेहमीच प्रेरणास्थान राहिला, त्याच्यासाठी एखादा काय संदेश द्याल? काय नाही, मी सदा 24 तास पब्लिकच्या सेवेमध्ये हजर असतो। कधी मला कोणी काम, कुठलंही काम सांगितलं मी ते काम करत असतो। ते एक आपलं घरचं काम म्हणून करत असतो, म्हणून लोकांचं माझ्यावर प्रेम आहे। गावकऱ्याकडून आणि आपल्या मित्रपरिवाराकडून आपल्याला मिळालेलं प्रेम पाठिंब्याबद्दल आपल्या काय भावना आहे? त्यांचं मी आयुष्यभर ऋणी राहील, त्याच्या पुढे शब्दात वर्णन करू शकत नाही। भविष्यात तुमच्यावर गावकऱ्यांचं म्हणणं आहे की तुमच्यावर मोठी जबाबदारी येणार आहे, त्याकडे तुम्ही कसं बघता? नक्कीच जर पक्षाने जर मला संधी दिली जिल्हा परिषद तर मला गावकरी 100% सहकार्य करतील, यात काही शंका नाही।